युवराज युवराज ए युवराज अरे खाली की मरला काय आणलं बघ. युवराज अरे काय चाललंय हा राहणार आहे बघ. अरे थांब 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 हे बघ हे बघ हे दप्तर आणले यात कंपास आहे पेन आहे ही पुस्तकं आणलेली आहेत युवराजला. मामांनी सांगितल्यावर का असं ना पट्ट्या शाळेला जायला तयार झाला मग म्हटलं देऊन टाकूयात. युवराज सूरज भाऊजी अहो झोपला असेल तो उद्या सकाळी द्या ना. नाही आत्ताच येतो म्हणजे सकाळी त्याला लवकर उठून शाळेला जायला देऊ म्हणून. युवराज इकडे बळा ये काय इकडे बस. काय म्हणलं हे दप्तर त्याच्यात पेन आहे कंपास आहे शाळेला घेऊन जाऊ द्या काय. मला काय अरे काय ना काय उद्या शाळेला जायला म्हणलंस ना तू जर. मला झोप आल्या मला जाऊ दे. अरे एवढं घेऊन जा की. मला काय का मला काय अरे काय ना काय तुला शाळेला जाणार आहेस का तू. मी नाही जाणार. तुम्ही दारू पिऊन धिंगाणा करतात. माझ्या मम्मीला पण असंच ताप दिला असणार. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मम्मीला जेलमध्ये पाठवलं. तुम्ही सगळी वाईट आहे सगळी. अरे बारक्या पोरासंग असं बोलतात काय. बारक्या पोराला कळत नाही काय कसं बोलायचं ते. सूरज सूरज जाऊ दे तू आता झोप आपण उद्या बोलू. उद्या बिद्या काय नाही आत्ताच्या आत्ता निकाल लावणार यायचा मी. लावा निकाल. असल्या खाऊन आलेल्या माणसाला भीत नाही मी. बघायचं तुला. सूरज भाऊजी बास सूरज भाऊजी. युवराज वडिलांना असं बोलतात का. लक्ष्मीने बोललं तर चालतंय. मला तुम्ही शिकवायची काही गरज नाही. मला काय करता मी मालकीच बाहेर काढतो. ए सूरज अरे सूरज काय चाललंय तुझं हा रोज रोज याच्यावर ओरडतोस तू. त्याला कळत नाही कसं बोलायचं ते. सूरज भाऊजी नका चिडू तुम्ही युवराजवर. यात त्याची काहीच चूक नाही आहे. हो त्याला जे शिकवलंय ते तो बोलतो. आपणच सांभाळून घ्यायला पाहिजे. आजपर्यंत सांभाळून घेतलं ना मी. दोन चांगले शब्द बोलायला गेलं की उलट उत्तर तयारीची. एवढा कसला राग आहे माझ्याबद्दल. एवढा बाद आहे का मी. कुठल्या जन्माचं पाप फेडतोय कुणाच ठाऊक. तुझी लक्ष्मी तुझ्याकडे येते. तुझ्याशिवाय राहू शकत नाही ती. बाहेर ना आली की तुझ्याकडे येते. तुझ्या संगत बोलती हसती. तुझ्या संगत जेवायला बसती. बापा बिगर पान आलत नाही तिचं. माझं पोरग बघ बघत तू नाही माझ्याकडे. दोन शब्द बोलत नाही. नंदिताने सांगितलं होतं तुला चुकानं कधीच जगू देणार नाही मी. तिचं म्हणणं खरं केलंय बघ. असं चढत चढत मरणार आहे मी. हे सूरज उगं काय बी बोलू नकस. असलं काय बी होणार नाही. समजा नीट होणार. काय नीट होणार नाही आता. आता चढत चढत मरणार आहे मी. नाही सूरज भाऊजी असं नका बोलू तुम्ही. तुम्ही जरा पॉझिटिव्हली विचार करा ना. असं काही नाही होणार. तर झोप आता. उद्या बघू आपण. चल उठ मी तुला तुझ्या खोलीत सोडतो. चल झोप आता. झोप आपण उद्या बघू. चल उठ उठ. उद्या सकाळच्याला त्याला शाळेत सोडायला उठ. चल काय चढत चढत भरू जाणार. ठीक आहे. कसं व्हायचं ह्याचं पुढं. साहेबासनी लई वाईट वाटत असेल. मालकीनबाई आणि साहेब कायम रानाची काळजी करायचं. रानाचं कसं होणार काय होणार म्हणून. पर तू आलीस
आणि रानाची काळजी भेटली. आणि सूरजचं कसं व्हायचं? त्याच्या आयुष्यात काही चांगलं होणारच नाही काय? गोदाक्का, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे, नाही तर सूरज भाऊजी पार कोलमडून जातील. अगं पण अंजली, काय करायचं आपण? तूच सांग की काय करायचं? हो वहिनी, अहो नाश्ता आणा की लवकर, युवराजच्या शाळेला सोडायचं आहे. राणा युवराज शाळेला चाललाय. हे मर्दार ही की जर दमन घे. सूरज भाऊजी, तुम्ही चिडू नका त्याच्यावर. तुम्ही ना कारण घाबरतेस. मी जा म्हणलं तर ग बसला, जातो शाळेला. इधर बरं घे, लवकर नाश्ता करून घ्या. युवराज, अरे शाळेमध्ये लई मजा असते बघ. हो, आणि तुझे नवीन मित्र सुद्धा होतील. अरे वा, शाळेत जायची तयारी का? मामा अहो या की या. नमस्कार. 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 बसा बसा. बसा, मी चहा आणते. युवराज, नीट शिकायचं बरं का? आता एवढं मस्त दप्तर बिप्तर आणलंय म्हटल्यावर शिकायलाच पाहिजे. बरं राणा, काल तू खरंच लई चांगली कामगिरी पार पाडली. खरं तर कालच तुझं कौतुक करणार होतो, तर व्यक्तिगत संबंध बाहेर दाखवून चालत नाही ना. अभिनंदन तुझं. हे कशाला, याची काही गरज नाही. मनापासून वाटलं. पण हा, हे कर्तव्य पराक्रम समज ठीक आहे, पण हे समज करताना घराचा विचार करत जा बाबा. मग बायको आहे, पोरगी आहे, हे सतत ध्यानात ठेवायचं. कसं आहे, हे लोक वाईट असतात, दुःख धरून बसतात. म्हणून असल्यांना घाबरत नसतो मी माझं कर्तव्य करतच राहणार. पोलीस झाल्यावर ठरवलं होतं, काय बी झालं तरी कर्तव्यात कसूर नाही. मग युवराज, शाळेत जाणार म्हण की. हा? चांगलं शिकायचं, मोठं व्हायचं. झाली का तयारी? जाऊ शाळेला? नको, मामा तुम्ही सोडा की. अरे मी सोडतो की. नको नको, अरे मी मामा तुम्हीच सोडा. चालतंय की, जाऊयात ना. सुरेशराव, वाईट वाटून घेऊ नका. बार काय पोरग, त्यात तुमची सवय नाही. हळूहळू सवय होईल त्याला. काय युवराज? मी काय म्हणतो सूरजराव, सोडाय मी जातो, आणाय तुम्ही जा. कसं? आणि हा, ते बिझनेस बद्दल बोललो होतो, ते ध्यानात ठेवा. एकदा मारा की चक्कर. आता असं राहू नका. युवराज साठी का होईना बदलायला पाहिजे. कसं आहे, गाव उगं नाव ठेवत असतं ना. पोराच्या का नाव बापाविषयी काही भलतं सलतं पडू नये म्हणून म्हणलं. बरं युवराज, जायचं का शाळेला? मामा चहा तर पिऊन जा. अरे पुढच्या खेपेला. आता युवराजची शाळा महत्वाची. चल युवराज. अरे दप्तर चल. हो, मामांनी दिले बघा. बरं चला, निघतो मी. उशीर व्हायला बघ. हो, अहो आज लवकर या घरी. पोलिसांनी घरी लवकर येणं हा शब्द माहित नसतोय. लक्ष्मी असते तर लगेच आला असतात लवकर. तस्करीची केस सोडवली म्हणून साहेबांनी शाबासकी दिली आपल्याला. अरे वा, मग तर पेढ वाटायला पाहिजे साहेब. नाहीतर नको उगाच तुमची आणि शुगर वाढायची. हो साहेब, तक्रार नोंदवायची. कसली तक्रार आहे साहेब? माझ्या घरा शेजारी तो दिग्या राहतो, त्याचा उकेड माझ्या अंगणात यायला लागलाय साहेब. आता ही काही केस झाली का? अहो रानादानं सांगितलं म्हणून इतके दिवस गप बसलो, पण आता लय झालं. अहो लय त्राप द्यायला लागलाय तो दिग्या. अहो तुम्हाला सांगतो, साक्षी पुरावा घेऊन आलोय. ए आशा बोल की. लय कोंबड्या ताप द्यायला साहेब त्याच्या. कसला ताप द्यायला रे? कसल्या कोंबड्या ताप द्यायला रे? आधी तुझ्या कोंबड्या सांभाळ. साहेब मला तक्रार करायची आहे. तुझी आणि काय तक्रार आहे? अहो या राम्याच्या कोंबड्याने
माझ्या उकिड्याची पाक वाट लावल्या. तुझा उखेड माझ्या अंगणात यायला लागलाय तवा. कुठला उकिडा तुझ्या अंगात? कुठला उखेड काय सांगायला लागलाय? एक मिनिट तुमची किरकोळ भांडणं आहेत, त्याची तक्रार इथं कशाला? नाही साहेब, तक्रार तर करायचं लागेल. थांबा, आधी रानाला येऊ द्या, मग बघू काय ते. अरे इकडे काय करताय? मग जरा बी दम निघा ना वय. येत होतो ना हो घराकडे. अहो रानात तुम्ही सांगितलं होतं म्हणून गप बसलो होतो, पण हे लई ताप द्यायला लागलाय ह्यो दिग्या. नाही तुझ्या कोंबड्या कापून खाल्या का नाही तर नाव डिगा नाही माझं. तुझा उखेडच जाळून टाकतो बघ. ए चुप बसा. अरे काय नाटक लावलंय सर तुम्ही? तू र किती उकडं वाढणार आहेस? आता राणादा तुम्हाला काय सांगू, या टायमाला समद पीक पाण्यात वाया गेलं. आता हे खत कशाला टाकू? पीक गेलं तर गेलं. आता हे उकिड्याच्या खताचं काय 4 पैसे मिळतील ते मिळतील. आता ह्याला गिरायक कोण गावं ना म्हणून मी थांबलोय. एवढंच आहे ना व, तुझं समजा खत मी घेतो. तसं बी आता आम्ही लागवड करणार आहे. रामराव, या टायमाला पुरामुळे लई नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. आता आपण आपल्या शेतकरी मित्रांना मदत नाही करणार तर कोण करणार? अरे पोलीस मध्ये कसं पण यायचं? रानाला लई ताप व्हायला लागलाय हो. आता इथनं पुढे काय त्रास होणार नाही. मिटला प्रश्न. मिटलाय ना प्रश्न? होय. चला आता गळ्यात गळ टाका आणि सुटा इथनं. चला निघा, सुटा. शाबास राणा. राणा, आम्ही विचार करत होतो कुठल्या कलमाखाली केस टाकायची, तू केसच सोडवलीस. म्हणूनच मी मागाशी म्हणत होतो की आधी रानाला येऊ द्या. हो, पण साहेब तुम्हाला तर केस पाहिजे होती ना स्टेशनला. अशा उकिरड्याची केस नाही हो बुवा. आपलं कौतुक झालंय तेव्हा आता आपण मोठ्या केसेस घ्यायच्या, मोठे गुन्हेगार पकडायचे. काय राणा साहेब, हे मोठं छोटं काय नसतंय राणाकडे. अहो मी साधा हवालदार आहे. इमाने इतबरे आपली ड्युटी करायची एवढंच कळते मला, दुसरं काय माहित नाही. आणि साहेब, किती बी मोठ्या लेवलचा गुन्हेगार असू द्या, त्याला वाटणीवर आणणार म्हणजे आणणार. काय झालं राणा, कशात अडकलायस? लक्ष्मी पहिल्यांदा माझ्यापासून घरापासून एकटेच लांब गेले. त्या कॅम्पला काय करत असेल कुणाच ठाऊक. बुवा, तिला जेवढा ताप होत असेल त्याच्यापेक्षा 10 पट ताप मला होतोय बघ. होणारच, बापाचं काळीज आहे बाबा. अरे असंच असतं. पण खरं सांगू तुला, ह्याच्यापेक्षा 1000 पट ताप तिच्या लग्नात होतो बरं का. माझ्या पोरीच्या लग्नात मी लई जोरात काम करत होतो, झटत होतो. लगीन झबऱ्या झालं म्हणून खुश होतो. असं वाटलं आपलं काळीजच कोणतरी काढून नेते. आजवर आयुष्यात कधी रडलो नाही, पण त्या दिवशी आयुष्यभराचं रडलो बघ. बुवा, अहो तुम्ही उगा आत्तापासून घाबरू नका मला. घाबरवत नाही रे, पण बापाची अवस्था कशी असते ते सांगत होतो. मला तिचा लळा होता आणि तिला माझा लळा होता. पण मग हळूहळू ती तिच्या संसारात रमली. पुढे तिलाच माझी गरज वाटेना झाली. पण असं कसं? मग काय करायचं? बापाचा किती बी लळा असला तर संसार करायला नको का? मी कुठे म्हणतोय तिनं संसार करू नये, करायलाच पाहिजे. राणा, जोवर आपली पोरगी जवळ आहे, तिचं लगीन होत नाही, तोवर आपण तिची काळजी घ्यायला लागते बघ. काय चाललंय? जरा कुठं कौतुक केलं की लागले गप्पा मारायला. हे बघ, गस्तीवर जा, प्रत्येक ठिकाणचा रिपोर्ट मला कळवायचा, मगच घरी जाईल. होय साहेब. साहेब जरा रिपोर्ट बघताय काय? साहेब उगाच हार्ड वागताय तुम्ही राहण्याशी. चांगला मुलगा आहे तो. मी कुठं नाही म्हणतोय,
पण कामात चुकारपणा करायचा नाही आणि गप्पा मारायच्या नाही. हॅलो साहेब. हां 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 रणविजय गायकवाड. हा आपल्याच पोलीस स्टेशनला आहे. होय साहेब करतो. हा उद्याच्या उद्या पाठवून देतो. हा जैन सर. बघितलं का किती चांगला आहे तुमचा राणा. काय झालं? इथं प्रमोशनसाठी आणि बदलीसाठी झटतोय कोण? मी. मिळतंय राणाला. वर्णसूत्र हलतेत. फार मोठा वशील लावलाय त्यानं. प्रमोशन आणि बदलीसाठी त्याचं रिपोर्ट कार्ड तयार करायला सांगितलंय आम्हाला. राणा असा वशिला लावणार नाही साहेब. मग फोन कसा आला? काय तर गोंधळ आहे साहेब. राणा वशिला लावणारच नाही. होय, राणादा असं कधीच करणार नाही. म्हणजे मी खोटं बोलतोय? राणाला या बदली प्रमोशनचं कोणी सांगू नका. उद्या बघा कसा आपण होऊन सांगतोय आपल्याला. पण बुवा राणा लईच हुशार निघाला बघा. पण साहेब सांगा 17 अधिक 16 किती? 1 2 3 इकडची 7 आणि इकडची 6 झाली. मोज आता दोन्ही मिळून किती झाले? 4. आत्या हलू हलू क्या गिनते जी? थोड़ा जल्दी जल्दी करो. छोटा बच्चा भी. जरा थांब. गोल मत घाल मेरा. फिर गिनतीच नको. तुमना क्या जमने का नहीं. ए शब्बो चैलेंज मत करो मेरे को, मैं तो लगेच सांगेन. मी सांगू तो सांगू सांगू तो सांगू 12 झाले तर. 12 सोपा आहे. चूक. परत एकदा मोज. बरोबर. यहीच बोल रहा था मैं. क्या बात करते जी, झूठ नको बोलू. 13तला 3 लिहिला. हातला 1. मग 1 अधिक 1 अधिक 1 होतात. बरोबर. आता हे गणित सोडवा. बरकत भाऊजी जरा चला ना. काय चाललंय? पळू नका. चला इकडे. थांबा थांबा. पळू नका. काय चाललंय असं विचारलं मी तुम्हाला. अरे बोला की काय चालू वहिनी? अहो मी तुमच्या मुलांना अगदी व्यवस्थित शिकवते. तुम्ही नका काळजी करू. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? हो तसं नाही हो. त्या आम्हाला बी आकडी मोड शिकायची होती. त्या नव्या नव्या नोटा आल्यात त्या काही कळत नाहीत बघा आम्हाला. हो काल माझी बायको किराणा दुकानात गेली. त्या दुकानदाराने तिला फसवलं. तिला काही हिशोबच लागला नाही. घरात आल्यावर तिला कळालं. आणि त्या दुकानदाराला विचारायला गेलो तर सगळं त्या दुकानदारानं पुढूनच लावलं आम्हाला. शिकलो नाही म्हणजे फसकत होत्या. आता शिकायचं मनात आणलंय. पण तुम्हाला विचारायचं कसं म्हणून चोरून चोरून शिकत होतो. हे बघा, शिकायची एकतर लाज वाटायचं काही कारण नाहीये आणि शिकायला काही वयही नसतं. तेव्हा तुमच्या जर का खरंच मनात असेल ना शिकायचं तर मी तुम्हाला शिकवेन. पण त्याआधी तुम्हाला ज्यांनी फसवलं त्या दुकानदाराचं मला नाव सांगा. कारण या गावात अशी फसगत सहजासहजी कधी होत नाही. ते माननीय कोणतर आहेत बघा. म्हणजे मामाचा मामासा माननीय माफीचा साक्षीदार पप्प्या. बहिणी यो पप्प्या परत घोळ घालणार बघा. नाही भाऊजी, हे काय बरोबर नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला. आपण बघूया तो दुकानदार कसे पैसे देत नाही ते. हो नको, तू माणूस लय कडवाट आहे. तुम्ही काही काळजी करू नका. माझे मिस्टर पोलिसात आहेत. काही झालं तर आपण त्यांना बोलवूयात ना. तुम्ही नका त्याची काही काळजी करू. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन बघूया. गावात पुन्हा एकदा चुकीचे प्रकार घडण्याआधी परेश पाटलांच्या उपद्व्यापांना वेळीच आळा घातलाच पाहिजे.